असताना तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली, पुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करत नाही. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या त्या राजाला कोणत्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली. त्या मुलाचे नाव होते माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्ध झाला. माणिकचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली इथला. वडील बंडोजी तर आणि मंजुळाबाई. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आठवले म्हणजे मामाच्या गावाला खेळता दिले. तिने त्याला आठवली महाराजांचे सांगितले ठेवले. महाराजांनी त्याला तुकडोजी नाव दिले. तुकडोजीने त्यांना गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षांचे असताना त्यांनी घर सोडले व रात्रीच्या जंगलात भटकू लागले. तिथे कंदमुळांना गुंडरान केलं त्यांच्या योगाचा त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत येत होते व तेथील गरीब माणसांमध्ये रमले. गाणे रचने, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. याशिवाय हिंदी, उर्दू व मराठी त्याचप्रमाणे हिंदीच्या तालावर बेभान होऊन ऐकणारे दलील होऊन दास्तान करत असत. त्यांच्या या आगळ्यातून संपलेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. विदर्भात त्याचा विशेष प्रचारासाठी महाराष्ट्र नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय अडचणींचे प्रबोधन करू गेले. आपला देश फार विकसित झाला. त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यावेळी तुकडोजी महाराजांची सत्याग्रही करणारे परिणामकारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. त्यांनी सेवाभावी संघटनांच्या मदतीने स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रसार केला. गांधीजींच्या भारत छोडो चळवळीत त्यांनी तुरुंगवास ठेवला. स्वच्छता, व्यसनमुक्ती हे उपक्रम राबवले. याशिवाय हिंदी, उर्दू अनेक पुस्तके लिहिली. राजस्थान हा त्या सर्व पुस्तकांचा मूळ होय. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली तेव्हा महाराज